हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर आता ना सकाळचे 9 वाजत आलेले आहेत आणि आता मला क्लासला निघायचंच होतं. इतक्यातच ना कावळे खिडकीत आलेले म्हणून त्यांच्यासाठी थोडंसं फरसाण ठेवलं आणि ठेवल्याबरोबरच एक कावळा आला आणि त्याने छान असे ना आपले फरसाण जे आहेत ते चोचीत घेतले आणि तो गेला. तर मी सुद्धा आता रेडी झालेली आहे कारण मला निघायचं आहे क्लासला. जाता जाता साईबाबाचं मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आणि गौमातेचं दर्शन घेऊन मी क्लासला आली. तिथून घरी येता येता मी थोड्या भाज्या घेऊन आलेली, कारण येतानाच ना भाजीवाले असतात तर मग तिथूनच भाज्या घेऊन ताबडतोब आली की बरं पडतं. आल्यानंतर मस्त एकदम करंजी होती थोडी राहिलेली आहेत, त्यातली करंजी वगैरे खाऊन घेतली आणि म्हटलं आता पुढच्या कामाला सुरुवात करूया. तर आपल्या व्हिडिओमध्ये ना मला कमेंट आलेली होती की तांदळाची चपाती किंवा म्हणजे त्यांनी सांगितलेली की कोणती भाकरी करून दाखवा. तर माझ्याकडे ना आता तांदळाचं पीठ होतं तर म्हटलं की चला तांदळाच्या पिठाच्याच भाकऱ्या बनवूया. आणि यासाठी ना मी तांदळाचं पीठ 2 वाट्याभर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना एकदम कडकडीत तापवून घेतलेलं असं गरम पाणी मी घालते. तर जेवढं आपल्याला पीठ घेतलेलं आहे ना त्या अंदाजाने गरम पाणी ठेवायचं, अगदीच पूर्ण घालायचं नाही. म्हणजे 2 वाट्या जर तुम्ही पीठ घेतलेलं आहे तर 2 वाट्या आपण पाणी गरम करायला ठेवायचं, पण सुरुवातीला पूर्ण घालायचं नाही. जशी गरज लागेल ना त्या प्रकारे घालायचं. आणि चवीसाठी थोडंसं मीठ घातलं. थोडंसं मी ना तेल पण ह्याच्यामध्ये घालते, कारण कसं तेल घातल्याने ना मळताना एकदम चिकट असं पीठ म्हणजे हाताला लागत नाही. आणि थोडंसं गरम पाणी आता मी सगळं घातल्यानंतर ना असं ते थोडा वेळ मी ठेवून दिलेलं, म्हणजे 1-2 मिनटंभर ठेवलं आणि त्याच्यानंतर आता हे पहा मी इथे थोडंसं तेल त्याच्यावर घातलं आणि हाताने ना होईल तसं मी मळून घेते. पण खूप गरम होतं यासाठी नंतर मग मी चमच्याचा वापर केला. सवय नसेल ना गरम पाण्याची तर हाताला लगेच चटका लागतो. तर सुरुवातीला हाताने घालण्याचा प्रयत्न केला, नंतर मग मी चमच्याने सगळं मिक्स करून घेतलं आणि चमच्याने मिक्स केल्यानंतर ना थोडंसं ते मग असं त्याचा गरम जो भाग असतो ना तो थोडासा थंड होतो आणि मग आपण हाताने ना ते मळू शकतो. अगदीच गार झालेलं नसतं, बट वी कॅन आपण त्याला हाताने मळू शकतो. तर त्यामुळे मी हाताने सगळं पीठ ना छानसर मळून घेतलं. हो, आणि मळताना ना आता याच्यामध्ये जर आपल्याला लागलीच तर थंड पाण्याची गरज आपण ते वापरायचं. असं नाही आहे की गरमच पाण्याने करायचं आहे. तर मी लागेल तसं तसं ना थोडंसं थंड पाणी टाकत त्याला व्यवस्थित सॉफ्ट डो जसा आपण चपातीचा मळतो त्याच प्रकारे मळून घेतलं. आणि ज्या आपल्या म्हणजे आता नम्रतासारख्या ज्या मुली आहेत ज्यांना भाकऱ्या पूर्णच थापून व्यवस्थित जमत नसेल, तसं तर नम्रता करतेच, पण तरीसुद्धा ना जर आपल्याला भाकऱ्या जमत नसतील तर हे ऑप्शन खूप बेस्ट आहे. जे आपण शेकायलासुद्धा अगदी सोप्या पडतात, पाणीसुद्धा लावायची गरज लागत नाही. अगदी आपण चपात्या बनवतो तशाच आणि ना खायलासुद्धा खूप चविष्ट आणि मस्त लागतात. तर मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे आता ह्या लाटायच्या. तर आपण लाटताना ना जो गोळा आहे त्याला हातावरती आणि पोलपाटवर चांगला मळून घ्यायचा. तर मी 1-2 थेंब तेल पण त्याला लावून घेतलं आणि होईल तेवढं हाताने सॉफ्ट केलं. म्हणजे अगदी ना कापसाचा गोळा कसा हातामध्ये हलका फुल आणि असं सॉफ्ट लागतो त्या प्रकारे हा गोळा व्हायला हवा. तर तुम्ही मळतानासुद्धा आधी करून घ्या आणि नंतर ना हातावर थोडासा असं केलं ना की होऊन जातो, जास्त वेळ लागत नाही. आणि त्यानंतर आपण ज्या प्रकारे पीठ लावून चपाती लाटतो त्याच प्रकारे अगदी थोडं थोडं पीठ लावून ना याला लाटून घ्यायचं. अगदी जास्त पीठ लावायचं नाही. जास्त पीठ लावलं ना की मग आपल्याला वरच्या भागावर त्याला पाणी लावावं लागेल. तर पाणी लावायचं नसेल तर अगदी थोडं थोडं पीठ घेऊन ना व्यवस्थित एकदम पातळ छान लाटून घ्यायचं. आणि आपल्याला ना लाटून करताना जेवढी पातळ हवी तेवढी भाकरी आपण लाटू शकतो. तर इथे पाहू शकता अगदी छान पातळ अशी माझी भाकरी लाटून झालेली आहे. त्यानंतर तवा जो आहे ना तो अगदी गरम तापवून घ्यायचा, मग थोडा तो स्लो गॅसवर ठेवायचा, तेव्हा त्याच्यावरती भाकरी घालायची. आणि आता पाहू शकता इथे दोन्हीकडून शेकवून घेतल्यानंतर भाकरी एकदम छान टम्म अशी फुललेली आहे मस्त. आणि त्याला अजून छान करण्यासाठी मी त्याच्यावरती थोडंसं तेल लावलं. तेल किंवा तूप लावायचं, मस्त होतात. सो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.